1913 पासून उभा असलेला हा पूल आजही आपल्या इतिहासाचं साक्षीदार आहे। गिरणी कामगार, मिल्समध्ये काम करणारे हजारो कामगार या पुलावरून दररोज ये जा करत होते। जुन्या मराठी व हिंदी सिनेमांमध्येही जसं की दीवार या पुलाचं सुंदर दर्शन आपल्याला पाहायला मिळतं। हा पूल केवळ 2 ठिकाणांना जोडणारा नव्हता, तर स्थानिक जनतेचा दैनंदिन प्रवास सोपा करणारा एक महत्त्वाचा दुवा ठरला होता। बाजारपेठा, स्टेशन, थिएटर आणि रुग्णालयापर्यंत सहज पोहोचवण्याचा मार्ग। मात्र काळाच्या ओघात हा पूल जर्जर झाला आणि अखेर प्रशासनाने या पुलाची नवीन बांधणी करण्याचा प्रस्ताव मांडला। परंतु या प्रस्तावाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे। 150 वर्षांपासून आम्ही इथे राहत आहोत, आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविल्याशिवाय पुलाच्या बांधकामाला सुरुवात होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे। खरं तर नियोजनानुसार हा पूल शुक्रवारी रात्री वाहतुकीसाठी बंद होणार होता, पण स्थानिक आंदोलनाचा जोर पाहता प्रशासनाने 2 पावले मागे टाकली। आता सोमवारपर्यंत पूल पूर्ववत वाहतुकीसाठी खुला राहणार आहे। पण प्रश्न असा आहे, या पुलाच्या बांधकामाला खरंच गती मिळणार का? वरळी आणि शिवडी जोडणाऱ्या कनेक्टर पुलाचं काम कधी पूर्ण होणार आणि पुनर्वसनाचा प्रश्न सोडवल्याशिवाय या नव्या पुलाचं स्वप्न प्रत्यक्षात येणार का? हे सर्व उत्तरं येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत स्पष्ट होतील। हा पूल फक्त लोखंडाचा किंवा सिमेंटचा नाही, तर कित्येकांच्या आठवणी, मेहनत आणि इतिहासाचं प्रतीक आहे। उद्या या पुलाचं नवीन रूप आपल्याला दिसेल, पण तेव्हाही या पुलाच्या तळाशी दडलेले संघर्ष आणि कथा कायम जिवंत राहतील।